राज्यात मोठी बातमी समोर येते। रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। अतिशय महत्त्वाची बातमी या घडीची। रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। अगदी काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्याच नंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रोहित पवार गेलेले आहेत। अजितदादांच्या अपघातासंदर्भात योग्य पद्धतीने तपास केला जावा यासाठी रोहित पवार आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून आग्रही त्यांची भूमिका आहे, त्यांची मागणी आहे। मात्र बारामतीत देखील कुठेतरी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली। मुंबईमध्ये देखील तसंच काहीसं घडलं। त्यामुळे आता रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। या भेटीमध्ये नेमक्या काय चर्चा होत आहेत, रोहित पवार नेमकी काय मागणी करतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रोहित पवार हे गेल्याची या घडीची एक मोठी बातमी आणि ही दृश्य आपण पाहतोय। अगदी काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्या ठिकाणी देखील दादांच्या अपघातासंदर्भातली मागणी करण्यासाठी आपण आपल्याला मदत करावी अशी कुठेतरी मागणी राज ठाकरे यांच्याकडे रोहित पवार यांनी केली होती आणि त्यानंतर आता रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, शिवाय रोहित पवार नेमकी कशा पद्धतीनं आपली मागणी ही लावून धरतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांच्या अपघाताला खरं तर उद्या 1 महिना पूर्ण होईल आणि त्याच आधी आपण ही दृश्य बघत आहोत। खरं तर रोहित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि आता ते मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कशा पद्धतीने आपली मागणी सांगतायत आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। काल देखील रोहित पवार यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। रोहित पवारांची मुख्य मागणी जर आपण बघितली तर DJCI आणि VSR या कंपनीवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती। परवाच्या दिवशी रोहित पवार हे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते, तिथे देखील त्यांनी हीच मागणी केली। मात्र पोलिसांनी कुठेतरी टाळाटाळ केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं। बारामतीत देखील काहीसा असाच प्रकार घडला आणि आता रोहित पवार थेट राज्याचे गृहमंत्री अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। अक्षय मंकनी आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। अक्षय, रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत, सविस्तर अपडेट्स। 30 वर्ष आपण काल रोहित पवार फोन आला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता आमदार रोहित पवार जे आहेत ते सध्या मुख्यमंत्री विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 5 मिनिटापूर्वीच आमदार रोहित पवार हे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रोहित पवार यांनी वारंवार सातत्यानं अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते आणि हा घातपात आहे की अपघात आहे या सगळ्या संदर्भातली पत्रकार परिषद देखील सविस्तरपणे रोहित पवार यांनी घेतलेली होती। आणि त्याचसोबतच रोहित पवार यांनी अनेक मागणी सुद्धा केलेली होती की स्वर्गीय अजित पवार यांचा पुतळा जो आहे तो देवगिरी बंगल्याच्या निवासस्थानामध्ये तयार करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी देखील रोहित पवार यांनी केली होती। या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात खरं तर या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। खरं तर अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या मृत्यूच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की सातत्यानं वारंवार अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरता सातत्यानं रोहित पवार आक्रमक आहेत आणि आग्रही आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी बारामती पोलीस स्थानक असेल किंवा अक्षय, या भेटी संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।